नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर आहे किंवा अतिशय वेगळ्या युनिक आणि नवीन टॉपिकवर आहे। कदाचित तुम्हाला या विषयावरती या टॉपिकवरती या अगोदर तुम्हाला व्हिडिओ बघायला पण भेटला नसेल किंवा खूप कमी लोकांनी या विषयावरती चर्चा केली असेल किंवा यावरती व्हिडिओ बनवला असेल। तर माझ्या एका व्ह्यूअर्सने कमेंट करून विचारलं होतं की सर, गावठी कोंबडी पालन करून एका वर्षामध्ये 1 करोड नुसता प्रॉफिट कमवायसाठी किती कोंबड्या पाळाव्या लागतील किंवा किती कोंबडी विकावे लागतील। म्हणजे थोडक्यात आम्हाला जर वर्षाकाठी नुसतं 1 करोड रुपयाचा नफा 1 करोड रुपये प्रॉफिट कमवायचा असेल, म्हणजे थोडक्यात 1 करोड रुपये शिल्लक कमवायचे असेल, तर आम्हाला काय नियोजन केलं पाहिजे किंवा किती पक्षी ठेवले पाहिजे, किती पक्षी विकले पाहिजे, कितीला विकले पाहिजे, किंवा त्याचा खाद्य खर्च किती येईल, औषधांचा लसीकरणाचा खर्च किती येईल, किती दिवसामध्ये काय होईल, अशी संपूर्ण माहितीवरती तुम्ही एक व्हिडिओ बनवा। आता बघा, मला पण माहिती आहे कोंबडी पालन हा विषय किंवा हा व्यवसाय बघायला गेलात तर खूप अवघड आहे, खूप रिस्की आहे, बरोबर। कारण की जितकं आपल्याला वाटतं तितकं हे सोपं नाही आहे। कारण की यामध्ये भरपूर चॅलेंजेस असतात। कोंबडीला जगवावं लागतं, कोंबडी जर जगली तर तिला या ठिकाणी खाद्याचं नियोजन करावं लागतं, खाद्याचं नियोजन केलं तर तिला सांभाळायसाठी या ठिकाणी जागा लागते, जागेचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलं तर त्याला मजूर लागतो, मजुरीची सोय झाली तर त्याला या ठिकाणी विकायचं कुठं। खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे की विकणं, कारण की गावठी कोंबडीला हवं तसं अजून मार्केट या ठिकाणी डिमांड भरपूर आहे, पण मार्केट हवं तसं या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात कोंबडीची या ठिकाणी उत्पन्न काढताय तर तुम्हाला ते विकायचं कुठं। जर 1-2 महिने विक्रीला लेट झालं तर त्यांचा खाद्याचा खर्च वाढेल का, अशा संपूर्ण गोष्टी यावरती अवलंबून असतात, बरोबर। आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही योग्यरित्या पार पाडल्या आणि संपूर्ण नियोजन तुमच्या मनासारखं किंवा तुम्हाला हवं तसं जर या ठिकाणी वातावरण किंवा परिस्थिती निर्माण झाली आणि खरोखर तुम्ही जर या ठिकाणी सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या करत असाल आणि तुमच्यावर त्या घडल्या, तर ॲक्च्युअलमध्ये 1 करोड रुपये कमवायला काय, कसं, कोणतं नियोजन करावं लागेल ते आपण या ठिकाणी बघूया। त्यामुळे आपण हा व्हिडिओ प्रत्येकाने बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की भरपूर लोक असेल की तो व्हिडिओ पूर्ण बघणारच नाही किंवा व्हिडिओ अर्धवट सोडून निघून जातील आणि मग खाली कमेंट करतील की असं कुठं असतं का, किंवा मग आम्ही इतके दिवसापासून करतो, आम्हाला भेटले नाही वगैरे वगैरे। तर म्हणणं इतकंच आहे की व्हिडिओ खूप मोठा नाही आहे, 10-20 मिनटाचा व्हिडिओ असतो, त्यामुळे प्रत्येकाने आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर तुम्हाला पटत असेल नसेल किंवा तुम्हाला जी शंका असेल किंवा जो डाऊट असेल किंवा तुमची जी प्रतिक्रिया असेल, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये बिंदास देऊ शकता, बरोबर। आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा जो मी अनुभव सांगतो आहे तुम्हाला, हा मी स्वतः कधी इतक्या मोठ्या प्रमाणावरती गावठी कोंबड्या पाळलेल्या नाही आहेत। जो तुम्ही म्हणताय एका वर्षात 1 करोड, तर मला तर अजून भेटलेलं नाही आहे किंवा मी तितक्या प्रमाणात कोंबडी पालन मोठं केलेलं नाही आहे, बरोबर। पण ही जी माहिती मी तुम्हाला सांगतो आहे ती या ठिकाणी मी 50-100 कोंबड्यांचा जसं आपण अंदाजा लावतो, त्याचप्रमाणे 1 करोड कोंबड्यांसाठी आपल्याला किती पक्षी विकावे लागतील किंवा किती मोठं कोंबडी पालन करावं लागेल ह्याचा आपण एक अंदाजा लावलेला आहे, ह्याचा एक आपण अंदाज लावलेला आहे। तसंच आपण विविध वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणावरून ही माहिती कलेक्ट करून त्याचा एक अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे आपण एक 100% गॅरंटी पण देऊ शकत नाही की असंच होऊ शकतं, पण ह्याचा आपण एक अंदाजा या ठिकाणी लावायला काही हरकत नाही आहे। तर त्याचप्रमाणे आपण बघूया की एका वर्षामध्ये 1 करोड गावठी कोंबड्या पाळण्यासाठी आपल्याला काय काय नियोजन करावं लागेल किंवा आपल्याला किती खर्च येईल, किती खाद्य लागेल आणि किती कोंबड्या लागतील। आता बघा, व्हिडिओ आपण सुरू करतो आहे, पण त्या अगोदर बघा, जे लोक नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की आपण असेच इंटरेस्टिंग टॉपिक या ठिकाणी आणत असतो। तर बघा, आपल्याला 1 कोटी जर वर्षाला कमवायचे आहेत तर साहजिकच आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कुक्कुटपालन करावं लागेल। आणि जर मोठ्या प्रमाणावर जरी आपण म्हटलं तर एक सरासरी आपण 5,000 कोंबड्या पाळण्याचं या ठिकाणी ठरवलं। आणि जर 5,000 कोंबड्या आपण आणत आहोत
त्यासोबत आपल्याला 500 कोंबडे देखील लागतील. 5000 गावठी कोंबड्या सोबत 500 कोंबडे असे करून आपल्याला 5,500 पक्ष्यांचं या ठिकाणी शेड 5,000 पक्ष्यांचं आपला जो काही व्यवसाय उभा करावा लागेल. त्यानंतर जर आपण हिशोब केला तर बघा आता यांना मोठ्या प्रमाणावरती काय लागेल तर मॅन पॉवर लागेल, बरोबर. आणि आता अजून पुढं आपल्याला भरपूर काम आहे, त्यामुळे मी मॅन पॉवर किती लागेल किंवा मजूर किती लागेल हे व्हिडिओच्या पुढं सांगतो. आता बघा जर एक कोंबडी आहे गावठी कोंबडी, म्हणजे जर आपण प्युअर गावरांकडे गेलात तर एक कोंबडी सरासरी वर्षाकाठी 100, 90, 120 या दरम्यान अंडे देते, बरोबर आहे. जर 90 अंडी वर्षाकाठी एक कोंबडी देत असेल तर साहजिकच आहे ती 20 पिल्लं द्यायला तिला काही मोठी गोष्ट नाही आहे. जर एखादी कोंबडीखाली आपण 15 अंडे ठेवले किंवा प्रत्येक कोंबडीखाली आपण जर 15 अंडे ठेवले तर त्यातून कमीत कमी ती 10 पिल्ले तर बाहेर काढेल. आणि वर्षभरात आपण कोंबडी 3 वेळा अंड्यावर बसवली तर त्यातून ती वर्षभरामध्ये 30 पिल्लं तरी प्रत्येक कोंबडी या ठिकाणी काढेल. म्हणजे प्रत्येक कोंबडी 30-30 पिल्लं काढेल वर्षामध्ये, पुऱ्या एका वर्षात. तर या ठिकाणी जर आपण बघायला गेलात तर आपण 30 अंड्याचं नाही तर फक्त 20 अंड्याचीच गोष्ट करूया. कारण की भरपूर लोक बोलतील की कोंबडीला खुडूक राहील किंवा त्यामध्ये अंडे खराब निघतील, तरी आपण प्रत्येक कोंबडी फक्त 20च अंडे पकडू. आपण 2च वेळा कोंबडी वर्षात अंड्यावर बसवली प्रत्येक कोंबडी आणि त्याच्या खाली 15-20 अंडे प्रत्येक खाली ठेवले आणि त्यातून आपल्याला निम्मेच किंवा 10च पिल्लं या ठिकाणी भेटले. म्हणजे जरी आपण 5,000 कोंबड्यांखाली अंडे ठेवून पिल्लं काढली आणि प्रत्येक कोंबडीने 2 वेळा 10-10 पिल्लं काढली, 10-10 पिल्लं काढली म्हणजे आपल्याला सरासरी 1,00,000 पिल्ले, किती 1,00,000 पिल्ले आपल्याला या कोंबड्यांपासून भेटले, बरोबर, पूर्ण वर्षभरात. त्यानंतर 1,00,000 पिल्ले आपल्याजवळ आली. आता त्यानंतर त्यांना भरपूर खर्च आहे, कारण की नुसते पिल्लं काढले आणि मोठे झाले असं तर नाही आहे. त्यामुळे त्यांना भरपूर खर्च आहे, ज्यामुळे त्यांचा खाद्य खर्च असेल, लसीकरण असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे खर्च असेल, तो आपण या ठिकाणी पकडूया. पण त्या अगोदर जे आपल्याला 1,00,000 पिल्लं भेटली होती तर ती 1,00,000 पिल्लं शेवटपर्यंत जिवंत राहतीलच का तर अजिबात नाही. कारण की त्यामध्ये 5-10% मरतूक पण होणार, कारण की जितक्या मोठ्या संख्येमध्ये पक्षी असणार त्यांना रोगराई होण्याची किंवा संसर्ग रोग होण्याची खूप मोठे प्रमाण या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे आपण 5-10% मरतूक असते तर आपण सरासरी 20% मरतूक पकडले. कारण की आपल्याकडे जास्ती पक्षी आहेत, नियोजनमध्ये थोडं पुढं मागं हलगर्जीपणा होऊ शकतो, त्यामुळे आपण एक सरासरी 20% मरतूक पकडले. म्हणजे आपण 1,00,000मधून या ठिकाणी 20,000 पक्षी मेले किंवा मरतूक या ठिकाणी पकडले. असे करून आपल्याकडं 80,000 पिल्लं एकदम निरोगी, सुदृढ आणि चांगल्या प्रतीचे जिवंत राहिली. आता जर 80,000 पक्षी आणि 5,500 मोठ्या कोंबड्या आपल्याला जर त्यांना सांभाळायचं असेल तर साहजिकच बघा त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जागा लागेल आणि प्रत्येक पक्षासाठी सरासरी 1 ते 1.5 स्क्वेअर फूट ही जागा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानुसार तुम्ही किती या ठिकाणी 90,000 पक्ष्यांच्या आसपास प्रत्येकी 1 स्क्वेअर फूट जाग्याने तुम्हाला या ठिकाणी तितकी जागा तुम्हाला या ठिकाणी तेवढं मोठं शेड बनवावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला बराच करोडो रुपयाचा खर्च येऊ शकतो. त्यानंतर आपण जर खाद्याचा हिशोब केला तर एक कोंबडी किंवा एक पक्षी 1-1.5 किलो होईपर्यंत तो 3 ते 4 किलो खाद्य खातो. आता जर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात जर 80,000पेक्षा जास्त पक्षी असेल तर साहजिकच आहे आपण चारा किंवा मग हॉटेल वेस्ट असेल किंवा भाजीपाला वेस्ट असेल तो त्यांना उपलब्ध करून देऊ शकत नाही, कारण की आपण आणून किती आणणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की चारा हा संपूर्ण आपल्याला विकतचा या ठिकाणी द्यावा लागेल, बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःच घरगुती चारा बनवला त्या ठिकाणी फायद्याचं राहील. किंवा मग जर तुम्ही या ठिकाणी चारा विकतचाच आणत असाल, आपण विकतचाच खर्च पकडूया. जर चारा तुम्ही या ठिकाणी विकतचा आणत असाल म्हणजे 32 रुपये प्रति किलोनी या ठिकाणी लेअरचं फीड आहे किंवा फिनिशरची किंमत प्री स्टार्टरचा भाव या ठिकाणी चालू आहे. तर 32 रुपये प्रति किलोने आपल्याला ज्यांना चारा द्यावा लागला तर किती चारा द्यावा लागेल तर बघा प्रत्येक पिल्लामागं 4 किलो
या ठिकाणी 1 किलो होईपर्यंत आणि अशी 80,000 पिल्लं आहेत, तर 80,000 गुणिले 4 म्हणजेच 3,20,000 किलो या ठिकाणी खाद्य यांना आपल्याला विकेपर्यंत द्यावं लागेल. म्हणजे 3,20,000 किलो खाद्य यांना विकेपर्यंत द्यावं लागेल. आणि जर त्याला आपण 32 रुपयांनी त्याचा गुणाकार केला तर सरासरी 1,02,40,000 रुपयाचं फक्त पिल्लांना खाद्य या ठिकाणी लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला 5,500 मोठ्या कोंबड्या पण सांभाळायच्या आहेत, तर त्यांना देखील आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विकतचं खाद्य द्यावं लागेल. त्यानुसार आपण जर हिशोब केला तर 5,500 मोठ्या पक्ष्यांसाठी आपल्याला एक सरासरी दिवसाला 550 किलो खाद्य तरी या ठिकाणी द्यावं लागेल. आणि 550 किलो दिवसाला तर महिन्याला किती आणि वर्षाला किती, तर आपण 550 गुणुले या ठिकाणी 30 आणि त्यानंतर 30 गुणुले 12 असा जर वर्षाचा हिशोब आपण जर केला तर 63,36,00,000 रुपये या ठिकाणी आपल्या ह्यांचा खर्च येतो आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी पिल्लांचा खाद्याचा खर्च 1,02,40,000, त्याचप्रमाणे मोठ्या पक्ष्यांचा खाद्य खर्च 63,36,00,000 रुपये या ठिकाणी पकडू. आता त्यानंतर आपण जर या दोघांचा खाद्य खर्च एकत्र केला तर 1,65,000 रुपये या सर्व पक्ष्यांना या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर जर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी सांभाळतो आहे तर त्यांना औषध लसीकरण वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्प्रिंकलरद्वारे त्यांना स्प्रिंकलर लावावं लागतील. त्यामुळे त्यांच्या दर 10 ते 15 दिवसाला मोठ्या प्रमाणात फवारण्या कराव्या लागतील. म्हणजे जर आपण एक सरासरी हिशोब काढला तर 10 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी लसीकरणाला लागणार आहेत. जर 10 लाख रुपये लसीकरणाला लागले आणि त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी मजूर किती लागतील. कारण की जर 5-10 हजार पक्षी असेल तर 1-2 माणसं या ठिकाणी घरातले माणसं आपले ॲडजस्ट करू शकता. पण जर तुमच्याकडं 80-90 हजार पक्षी असेल तर साहजिकच त्यांना मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर लागेल, मनुष्यबळ लागेल किंवा मजूर लागेल. आणि अशा कामांसाठी साहजिकच 200 रुपये तरी कमीत कमी 200 रुपये तरी दिवसाने या ठिकाणी मजूर लागतील. आणि आपण 5,000 पक्ष्यांमागं एक मजूर असे या ठिकाणी 20 मजूर दिवसाला पकडले आणि जर दिवसाला 200 रुपयाचा एक मजूर म्हणजेच या ठिकाणी जर आपण हिशोब काढला तर 4,000 रुपये दिवसाला मजूर या ठिकाणी किंवा मजुरी आपल्याला द्यावी लागेल. जर दिवसाला 4,000 रुपये तर महिन्याला या ठिकाणी 1,20,000 रुपये नुसते मजुरीचे आपल्याला द्यावं लागतील. त्यानंतर आपण जर वर्षाकाठी मजुरांचा हिशोब केला तर 14,40,000 रुपये या ठिकाणी मजुरांचा खर्च या ठिकाणी येतो आहे. आता त्यानंतर आपला छोटा मोठा जो खर्च असेल त्यामुळे तुमच्या फार्ममध्ये दिवसाला अनेक बल्ब खराब होतील. त्यानुसार तुम्हाला दिवसाला अनेक बल्बांची रिप्लेसमेंट करावी लागेल. तसेच तुम्हाला अनेक ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला जो खर्च असेल, छोटा मोठा खर्च असेल किंवा काही नटबोल्ट याला तुमचा किंवा दोरी रशी लागत असेल, ताडपत्री फाटेल, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा तुम्हाला छोटा खर्च पकडून या ठिकाणी एक मोठा खर्च यामध्ये तयार होतो आहे. म्हणजे थोडक्यात इतर सर्व जो खर्च आहे तो या ठिकाणी आपण सरासरी 10 लाख रुपये या ठिकाणी पकडून चालूया. म्हणजे 10 लाख रुपये आपण अतिरिक्त खर्च पकडला. आणि जर असा सर्व खर्च आपण एकत्र केला, खाद्य असेल, लसीकरण असेल, मजूर असेल किंवा अतिरिक्त इतर सर्व खर्च असेल, तर या ठिकाणी एक सरासरी 2,16,00,000 या ठिकाणी 2,16,00,000 रुपये आपल्याला सर्व खर्च या ठिकाणी लागतो आहे. हा फक्त खर्च काय आहे तर हा खर्च फक्त एका बॅचचा खर्च आहे, म्हणजे एका वर्षाचा खर्च आहे. जो तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा जी तुम्ही गुंतवणूक करणार आहे, ज्यामध्ये शेड, पक्षी, पाण्याचे, खाद्याचे भांडे असेल, कंपाऊंड असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी असेल, कुट्टी मशीन असेल, ते सर्व तुमचा इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवल ते या ठिकाणी सर्व वेगळं असणार आहे. हा जो खर्च सांगतो आहे हा फक्त एका बॅचचा किंवा एका वर्षाचा या ठिकाणी खर्च सांगतो आहे. आता जर 2,16,00,000 रुपये तुम्हाला खर्च आला आहे तर तुम्हाला उत्पन्न किती निघेल, कारण की खर्चच एवढा होऊन गेला आहे.
तर बघा, आता आपण या ठिकाणी उत्पन्न किती ते बघणार आहोत. आता जर आपल्याकडं 80,000 पिल्लं होती आणि 80,000 पिल्लं आपल्याकडे शिल्लक राहिली आहेत, तर साहजिकच त्यांना आपल्याला मार्केटमध्ये किंवा एखादा मोठा व्यापारी बघावा लागेल किंवा त्यांना एक्सपोर्ट करावे लागतील किंवा अनेक वेगवेगळ्या मार्गातून त्यांना सेल करावे लागेल, बरोबर. तर त्यांचं उत्पन्न आपल्याला किती निघेल. आपण आता या ठिकाणी उत्पन्न बघण्या अगोदर सर्वांना एक छोटीशी कळकळीची विनंती आहे. बघा, या ठिकाणी आपण कोंबडी पालन, शेळी पालन, त्या ठिकाणी आपलं जे गाय पालन असेल, म्हैस पालन असेल, शेतीसंबंधी व्यवसाय असेल, या सर्व विषयांवरती किंवा या सर्व टॉपिकनुसार आपण वेळच्या वेळी दररोज या ठिकाणी नेहमी व्हिडिओ आणत असतो. जर तुम्हाला आपल्या येणाऱ्या काळातील व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि सोबतच या ठिकाणी खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ या ठिकाणी एडिटिंग करावं लागतो, माहिती गोळा करावी लागते, त्याचनुसार खूप बोलावं लागतं. त्यामुळे बघा, मेहनत करतो आहे, त्याच्या बदल्यात जास्त काही नाही, फक्त एक लाईक मागतो आहे. तर प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात लगेच मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की व्हिडिओच्या शेवटला मी काही 2-3-4 मिनटं खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे की खरोखर यामध्ये रिस्क असतं का, रिस्क असतं तर किती असतं, किंवा लॉस होण्याचे चान्सेस आहे का, या आपण एक महत्त्वाच्या आणि बेसिक चर्चा या ठिकाणी आपण शेवटला करणार आहोत. त्यामुळे शेवटचे पण काही मिनटं खूप महत्त्वाचे आहे प्रत्येकासाठी. त्यामुळे शेवटचे तुम्ही व्हिडिओ किंवा भाग या ठिकाणी व्हिडिओचं नक्की बघा. बघा, आता आपण आलो होतो आपले 80,000 पिल्लं विकण्यापर्यंत. आता जे 80,000 पिल्लं आपल्याला विकायची आहेत आणि त्यामध्ये 30 ते 40% कोंबडे असणार आहेत. आणि कोंबड्याचा जो रेट आहे एक सरासरी 500, 600, 700. आणि जर या ठिकाणी सीझन असेल किंवा मग काही सणवार काही समजा कुठं काही कार्यक्रम असेल किंवा मार्केट जसं असेल किंवा तुमच्याकडे जी स्किल असेल त्यानुसार तुम्ही 1,000 रुपयापर्यंतसुद्धा विकू शकता. म्हणजे कोंबड्याचा हा जो रेट आहे सरासरी 600-700 रुपये आपण पकडून चालू. आणि जी कोंबडी आहे तिचा रेट 300, 400, 500पर्यंत आपण या ठिकाणी देऊ शकतो. पण तरी देखील आपण एक सरसकट राऊंड फिगर 400 रुपये प्रतिपक्षीने पकडून चालूया. त्यामध्ये कोंबडे किती असू द्या किंवा कोंबड्या किती असू द्या, आपण फक्त 400 रुपये प्रतिपक्षाच्या हिशोबाने पकडून चालूया. तर बघा, 80,000 पिल्लं आहेत आणि ते आपण 5 महिने वाढवून या ठिकाणी मार्केटमध्ये विकायला जाणार. त्यानंतर 80,000 गुणुले 400 असा जर आपण हिशोब केला किंवा 400 रुपयाने प्रतिपक्षी आपण विकला तर एक सरासरी 3,20,00,000 रुपये या ठिकाणी उत्पन्न आपल्याला एका वर्षात या ठिकाणी भेटते. आता 3,20,00,000 रुपये उत्पन्न आलं आहे, तर त्यातून आपल्याला 2,16,00,000 रुपये आपल्याला इतर खर्च वजा करायचा आहे. जर आपण 3,20,00,000मधून 2,16,00,000 रुपये वजा केले तर 1,19,84,000 रुपये आपल्याकडं शिल्लक राहत आहे. आता जर आपल्याकडं इतका पैसा शिल्लक राहतो आहे तर त्यातून आपल्याला साहजिकच आहे, आपण इतकी मोठी उलाढाल करतो आहे तर आपल्याला अकाउंटंट किंवा या ठिकाणी आपलं जे हिशोब आहे त्यासाठी एक आपल्याला उच्च शिक्षित व्यक्ती कामाला ठेवावं लागेल. तर आपण त्याला प्रति महिन्याला 20,000 रुपये ह्या हिशोबाने जरी आपण दिले तर एक सरासरी त्याला वर्षाकाठी आपल्याला 1,00,000 वर्षाकाठी आपल्याला 2.5 लाखाच्या आसपास त्याला पगार द्यावा लागेल. किंवा मग आपण एक सरासरी 5,00,000 रुपये म्हणजे 40-50,000 रुपये महिन्याचा जरी आपण एक उच्च शिक्षित अकाउंटंट आपली तर ठेवला हिशोबाला तरी आपण 50,000 40-50,000 रुपये वर्षात महिन्याला त्याला द्यावं लागेल. म्हणजे 5,00,000 त्याचे वजा झाले. त्यानंतर उरले आपल्याजवळ 14,84,000. तर त्यातून आपल्याला मार्केटिंग करावी लागेल. मार्केटिंगनंतर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी CCTV बसवावे लागत असेल किंवा लाईट बिल असेल, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी टॅक्सेस वगैरे असेल, अशा संपूर्ण गोष्टीचे आपण आणखी 19,84,000मधून अकाउंटंटचे आणि इतर सर्व गोष्टींचे आणखी वजा केले तरी आपल्याजवळ निव्वळ नफा या ठिकाणी 1 करोड रुपये शिल्लक राहतो आहे. तर अशा प्रकारे 1 करोड रुपये एका वर्षामध्ये तुम्हाला कशा प्रकारे भेटेल ह्याचं आपण एक छोटंसं गणित बघितलं आहे. आणि आता त्यानंतर
आपण एक खूप महत्त्वाच्या इम्पॉर्टंट विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे आता इथपर्यंत जरी तुम्ही व्हिडिओ पुढं माग घेऊन बघितला असेल तरी चालेल, पण इथून पुढचा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी प्रत्येकाने नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे, कारण की हाच विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आता बघा, आपण एका वर्षात 1 कोटी रुपये असा व्हिडिओ का बनवला? आता बरेच लोक म्हणत असतील की तुम्ही व्ह्यूजसाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे किंवा असा विषय निवडला आहे. बघा, आता साहजिकच आहे की मला एका माझ्या व्ह्युअर्सने किंवा माझ्या मित्रांनी म्हणू शकतो की हा विषय त्यांनी मला एक प्रश्न विचारला की 1 कोटी कमवण्यासाठी किती गावठी कोंबड्या पाळाव्या लागतील. तर मी त्याला आधीच सांगितलं की 1 कोटी जर तुला कमवायचे असेल तर तुला खूप मोठ्या प्रमाणावरती कुक्कुटपालन करावं लागेल. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती जर तुम्ही अचानक कुक्कुटपालन करायला गेलात तर या ठिकाणी जास्तीत जास्त चान्सेस या ठिकाणी नुकसान होण्याचे आहेत. कारण की तुम्ही कोणताही व्यवसाय जेव्हा सुरू करतात किंवा शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल, यामध्ये रिस्क खूप मोठं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवात करता ते एकदम खूप कमीत कमी कोंबड्यांपासून किंवा कमीत कमी गुंतवणुकीपासून सुरुवात करा. अचानक तुम्ही इतका मोठा घास खाऊ नका, कारण की यामध्ये खूप नुकसान होण्याचे चान्सेस किंवा रिस्क यामध्ये खूप जास्त असते. त्यामुळे अचानक कोणी व्हिडिओ बघून किंवा इकडूनची तिकडची माहिती गोळा करून अचानकपणे उडी मारायची नाही आहे किंवा खूप मोठी गुंतवणूक करायची नाही आहे. जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा हाच व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्ही एकदम अतिशय छोट्या लेवलला सुरू करा. त्यातून तुम्ही शिका, हळूहळू तुम्ही पक्षी वाढवत जा आणि हळूहळू तुम्ही मार्केटिंग स्किल शिका, या ठिकाणी रोगराई औषधं शिका, त्यानंतर त्यांचं खाद्य नियोजन शिका. अशा सर्व गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकत आणि एकदम कमीत कमी कोंबड्यांपासून सुरुवात करून तुम्ही हळूहळू तुमचा बिझनेस या ठिकाणी वाढवू शकता. तुमच्याकडं रिस्क घेण्याची कॅपॅसिटी क्षमता किती आहे, तुमच्याकडं भांडवल किती आहे, अशा संपूर्ण गोष्टीचा तुम्ही स्वतः आधी या ठिकाणी अभ्यास करा. फक्त तुम्ही माझेच नाही तर तुम्ही अशा अनेक ठिकाणावरून ऑनलाईन ऑफलाईन माहिती जमा करा, अनेक वेगवेगळ्या फार्मला भेट द्या. आणि ॲक्च्युअलमध्ये जसं आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये कागदावरती हिशोब करून सांगितला असं असं होतं तसं होतं, पण हे कधी होतं? जेव्हा प्रत्येक गोष्टी आपल्याला साथ देतील तेव्हा होतं. म्हणजे या ठिकाणी वातावरणाने तुम्हाला साथ दिली पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला खाद्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग असतील त्या रोगावरती तुमचं नियंत्रण झालं पाहिजे, त्याचं नियोजन तुम्हाला जमलं पाहिजे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी खेळतं भांडवल पाहिजे. कारण की तुम्हाला इतके करोडो रुपये गुंतवायचे आहेत. करोड रुपये जर तुम्हाला गुंतवायचे या ठिकाणी तर तुम्हाला खूप मोठं खेळतं भांडवल पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे ती या ठिकाणी मार्केटिंग म्हणजे विकणं. कारण की गावठी कोंबडीला हवं तसं मार्केट या ठिकाणी अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर नुसत्या कोंबड्या या ठिकाणी तयार करताय, अंड्यामधून पिल्लं काढताय, ठीक आहे, तुम्ही तिथपर्यंत टिकलात म्हणजे तुम्ही पिल्लं काढली, पिल्लं वाढवली, त्यांना रोग पण येऊन दिला नाही, खाद्याचं व्यवस्थापन पण समजा केलं आणि तुम्ही कोंबड्या कशाबशा जगवल्या आणि मोठ्या केल्या, पण अचानक तुम्हाला इतके 80,000 पक्षी विकायला तुम्ही कुठं जाणार? तुम्हाला मार्केट त्याप्रमाणे उपलब्ध आहे का? तुम्ही एक्सपोर्ट करू शकता का? किंवा तुम्हाला जो तुम्ही ॲक्च्युअलमध्ये विकायला गेलात आणि जर तुमच्या कोंबड्या अचानक एका महिन्याच्या आत विकल्या गेल्या नाही तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा खाद्याचा खर्च येणार आहे. कारण की जितकं लेट यांना कोंबड्या विकायला लागेल तितके दिवस तुम्हाला खाद्य खर्च, तुमची मॅनपॉवर, तुमची लाईट बिल, तुमचं पाणी, असा संपूर्ण खर्च तुमचा या ठिकाणी वाढत असतो, बरोबर? तर त्यानुसार तुमचं सर्व नियोजन आहे का? अशा खूप गोष्टी या ठिकाणी अवलंबून असतात. म्हणजे आता मी व्हिडिओ बनवला आहे, बऱ्याच लोकांना वाटेल की यांनी व्हिडिओ बनवला आता तुम्ही बऱ्याच लोकांना धंद्याला लावून द्याल, असं नाही आहे. मी पण सामान्यच माणूस आहे. मी स्वतः पण अजून इतक्या मोठ्या लेवलवरती हा व्यवसाय अजिबात केलेला नाही आहे, मी स्पष्ट सांगतो आहे. आणि हे मी का सांगतो आहे? कारण की मला वाटत नाही की कुणी मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातला व्यक्ती असावा आणि त्यांनी अचानक इतका मोठा व्यवसाय करावा आणि त्याला नुकसान व्हावं, अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने व्यवसाय करावा, पण या ठिकाणी आधी माहिती घ्यावी, त्याचं पूर्ण पण 100% एक गॅरंटी तुम्हाला पाहिजे की तुम्ही हा सक्सेस करू शकता, बरोबर? त्याची तुम्हाला 100% माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतः अनुभव घेतला पाहिजे.
कारण की आता मी आहे किंवा माझ्यासारखे अनेक लोक असेल किंवा तुम्हाला यूट्यूबवरती किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ माहिती भेटून जाईल की इतका व्यवसाय करा, इतका प्रॉफिट होईल, इतक्या कोंबड्या सांभाळा, तुम्हाला इतका प्रॉफिट होईल, अशा संपूर्ण गोष्टी तुम्हाला भेटतील. पण या कधी भेटतील? जेव्हा तुमचं नियोजन हे 100% बरोबर असेल, बाकीच्या सर्व गोष्टी 100% तुमच्या फेवरमध्ये असेल, तुमच्या सोबत असतील तेव्हा. पण जरासा काही या ठिकाणी पुढं मागं वर खाली नियोजन झालं, त्या ठिकाणी नुकसान होण्याचे चान्सेस किंवा रिस्क तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसू शकते. आणि हे सगळं 5-6 मिनटं सांगण्याचं माझं उद्देश काय आहे, तर व्हिडिओ वाढवणं अजिबात नाही आहे. कारण की व्हिडिओ वाढवणं माझा उद्देश नाही आहे. फक्त उद्देश इतका आहे की या ठिकाणी कोणी पण काही पण निर्णय घेण्या अगोदर या ठिकाणी आपलं नुकसान होऊ नये याचा विचार आधी करा. कारण की आपण 2 पैसे कमवायच्या अपेक्षेने काही व्यवसाय करतो आहे, पण त्या ठिकाणी आपले 4 पैशाचं नुकसान होता कामा नये. त्यासाठी आधी आपण प्रॉपर माहिती घ्या आणि मगच कोणत्याही व्यवसायामध्ये उतरा. सोबतच आपण या ठिकाणी प्रत्येकाला पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे की तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय काय प्रतिक्रिया आहे किंवा तुम्हाला काय काय प्रश्न आले किंवा कोणत्या गोष्टी माझ्या पटल्या, कोणत्या गोष्टी नाही पटल्या, आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे हे सर्वांनी मला लगेच कमेंट करून सांगा. आणि आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज आणत असतो. त्यामुळे आत्ताच्या आत्ता प्रत्येकाने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि खूप मेहनत लागली व्हिडिओ बनवायला, तर प्रत्येकाने व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. थँक्यू.